मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई प्रभाकर सरांना म्हणत असते की भाऊजी, ही बाई आपल्या घराशी कशी वागली माहिती आहे ना तुम्हाला? प्रभाकर सर म्हणतात की अहो वहिनी, जाऊ द्या ना, खूप जुन्या झाल्या त्या गोष्टी आता. आणि तेच तेच काय उगाळत बसायचंय. आणि आदिती जर चुकीची होती तर ती चुकीची आहे हे सिद्ध होईल ना सगळ्यांसमोर. एक संधी द्यायला काय हरकत आहे. पल्लवी आदिती मॅमचा बॅग आतमध्ये घेऊन येते आणि म्हणते, मॅम चला, तुम्हाला तुमच्या रूममध्ये घेऊन जाते मी. मग पल्लवी आदिती मॅमला त्यांच्या रूममध्ये घेऊन जाते. हे सर्व बघून मात्र शांतनूला राग अनावर झालेला असतो. आदिती मॅम त्यांच्या रूममध्ये येतात. दारात पाऊल ठेवतानाच त्यांना मागच्या सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. त्या गोष्टी आठवून त्या खूप भावूक झालेल्या असतात. प्रभाकर सर तिला हात धरून आतमध्ये आणतात आणि म्हणतात की ये, हे घर तुझंच आहे. माझ्या आपल्या घरात परत आली आहे, यावर तर माझा विश्वासच बसत नाहीये ग. खरंच खूप वेगळं आणि प्रसन्न वाटतंय मला. आदिती मॅम म्हणतात की मलाही. मला तर खरंच वाटत नाही की मी पुन्हा इथे आली आहे. प्रभाकर सर म्हणतात की आणि हे सर्व शक्य झालंय ते फक्त पल्लवीमुळे. आदिती मॅम म्हणतात की हो, पल्लवीने जेव्हा मला सुचवलं ना प्रभाकर, तेव्हा माझा खूप गोंधळ उडाला होता. खूप घालमेल झाली होती. सुचेनासंच झालं होतं सगळं. माझ्या लक्षात आलं की माझ्या वाट्याला जे एकटेपणाचं दुःख आलं ते पल्लवीला आणि शांतनूला वाटू नये. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये 400 लाईकचं ध्येय काही तासांतच पूर्ण केल्याबद्दल खूप खूप थँक्यू. असं आपल्या स्वाभिमान आर्मीचं ध्येय असणार आहे 450 लाईक. तुम्ही त्याला देखील छान प्रतिसाद द्याल याची मला पूर्ण खात्री आहे. आणि घरातल्या या भयंकर गोष्टी कळल्यानंतर पल्लवीला माझ्या सपोर्टची गरज आहे असं वाटलं. त्यामुळे मी इथं असणं खूप महत्त्वाचं आहे हा विचार करून मी इथे आले. प्रभाकर सर आदिती मॅमचा हात हातात घेऊन म्हणतात की आदिती, जे होतं ना ते सर्व चांगल्यासाठी होतं. आता तू पुन्हा घरात आली आहेस ना, तर आता सगळं उत्तमच होणार. आदिती मॅम म्हणतात की प्रभाकर, आपला शांतनू खरंच खूप नशीबवान आहे हा. त्याला पल्लवीसारखी प्रेमळ, हुशार, सगळी नाती जपणारी बायको मिळाली. प्रभाकर सर म्हणतात की खरं आहे तुझं, आणि त्याच पल्लवीमुळे मला तू परत मिळाली आहेस. आयुष्याने पुन्हा एकदा मनापासून जगण्याची संधी दिली आहे. पूर्वी केलेल्या चुका सांभाळायच्यात मला. साथ देशील ना? आदिती मॅमसुद्धा होकार देतात. तेव्हा आदिती मॅमचं लक्ष टेबलवर ठेवलेल्या वाजवर जातं. म्हणतात की अरे प्रभाकर, हा वाज अजून? प्रभाकर सर म्हणतात की मला माहीत होतं तू ओळखशील. आदिती मॅम म्हणतात की ओळखशील म्हणजे काय? मला चांगलं आठवतंय, आपण तिघं सिंहगडला गेलो होतो. मी आणि शांतनू. एक छोटी मुलगी खूप वाज विकत बसली होती बघ. आणि शांतनूला खूप हवे होते एका वेळेला. मग त्याला हवे होते म्हणून आपण पुष्कळ घेतले होते. बाकीचे कुठे आहेत? प्रभाकर सर म्हणतात, बाकीचे वहिनींनी फोडून टाकले. एक मी हा सांभाळून ठेवला, तुझी आठवण म्हणून. हे ऐकून आदिती मॅमला खूप वाईट वाटतं. प्रभाकर आदिती मॅमचा हात ओढतात आणि म्हणतात की चल, मी अजून तुला एक गंमत दाखवतो. आणि मग ते कपाटातून एक डायरी उघडतात आणि आदिती मॅमला दाखवतात. त्या डायरीमध्ये सुकलेली गुलाबाची फुलं असतात. प्रभाकर सर म्हणतात की आपण जेव्हा शेवटचं फिरायला गेलो होतो ना, तेव्हा मी तुला ही फुलं दिली होती. त्या केसात तू मारली होती आणि रात्री तू ती फुलं तुझ्या ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवली होतीस. आणि ही फुलं मी इतकी वर्ष जपून ठेवली होती. आदिती मॅम फुलांना स्पर्श करतात. प्रभाकर सर म्हणतात की मग त्यानंतर आपल्यामध्ये वाद झाले. मग त्यानंतर आपली कधीच भेट झाली नाही. ऐकून आदिती मॅमच्या डोळ्यात पाणी येतं. आदिती मॅम म्हणतात की ती फुलं घालणार आहे माझ्या डोक्यात. प्रभाकर सर म्हणतात, अरे ही तर सुकलेली फुलं आहेत. आदिती मॅम म्हणतात, पण आपलं प्रेम तर ताजं आहे ना. मधल्या काळात आपल्या नात्यात दुरावा आला, ते कटुक्षण विसरून जाऊ आणि ह्या फुलांच्या समक्षाने नवीन आयुष्य सुरू करूयात. मग आदिती मॅम प्रभाकर सरांना मिठी मारतात आणि खूप रडतात. इकडे शांतनू रूममध्ये बसलेला असतो. तो आधीच खूप चिडलेला असतो. त्याला पल्लवीचा खूपच जास्त राग आलेला असतो. इतक्यात पल्लवी तिथे येते. पल्लवी शांतनूशी बोलायला जाते. तेवढ्यात शांतनू म्हणतो की केलंस का तुझ्या मनासारखं? झालं ना तुझं समाधान? पल्लवी म्हणते, शांतनू प्लीज तुम्ही चिडू नका ना, मी तुम्हाला सगळं समजावून सांगते. शांतनू म्हणतो की काय समजावून सांगणार आहेस तू मला आता? दरवेळी का वागतेस तू असं? मोठ्या आईचा बर्थडे सेलिब्रेट करणार होतो आपण. तूच म्हणाली होतीस ना, तुला सर्वांनी कॉपरेट देखील केलं. होतं का तुझं सरप्राईज? काय मिळवलंस तू हे करून? तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू, मी हे घरासाठी,
तनू म्हणतो, काही म्हणू नको घरासाठी वगैरे. खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर. कायम तुला सपोर्ट करत आलोय मी. तुला तुझ्या अभ्यासावर फोकस करायचा होता आणि घराची कामंही करायची होती. तुझ्यासाठी केअरटेकर घेऊन आलो मी. कायम तुझी बाजू घेत आलोय मी. तुझ्यासाठी मोठ्या आईशी किती वेळा भांडलोय मी. त्या बाईला भेटणं बोलणं मला अजिबात नाही आवडत, तरी पण तुला कधी अडवलं नाही मी. त्या बाईचं नाव काढलेलं सुद्धा आवडत नाही मला, तरी तुझ्यासाठी खूप गोष्टी ॲक्सेप्ट केल्या मी. आणि तू काय केलंस? कायम आपल्या घरासाठी करते, आपल्या घराच्या भल्यासाठी करते म्हणत राहिलीस. आज तू लिमिट क्रॉस केलेत पल्लवी. शांतनू चिडून म्हणतो की त्या बाईला आपल्या घरात आणून आपल्या घराचं काय भलं होणार आहे? तुझ्यावर जो विश्वास ठेवला होता त्याच्या चिंधड्या केल्यास तू. ॲक्च्युली माझा विचारच केला नाही आहेस तू. पल्लवी म्हणते, अहो शांतनू, असं का म्हणताय तुम्ही? या क्षणी मला जे करावं लागते त्यामागे काहीतरी कारणं आहेत. ते आत्ता नाही सांगू शकत, पण प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या. म्हणत पल्लवी शांतनूच्या अंगावर हात ठेवायला जाते. शांतनू जोरात पल्लवीचा हात बाजूला फेकतो. शांतनू म्हणतो की काही समजून सांगू नको मला आता. तू कधीपासून हेच सांगत आली आहेस मला. गरज नाही आहे मला तुझ्या खोट्या सहानुभूतीची आणि खोट्या काळजीची. पल्लवी म्हणते की शांतनू, खोटी काळजी? मला तुमच्याबद्दल, घरातल्या माणसांबद्दल जी काळजी वाटते ती खोटी आहे. ह्या घरासाठी काहीच चांगलं नाही केलं का हो मी? शांतनू पुन्हा एकदा जोरात ओरडतो आणि म्हणतो की बास पल्लवी, या विषयावर काहीच बोलायचं नाही आहे पल्लवी मला. ॲक्च्युली मला तुझ्याशी वादच घालायचा नाही आहे. खूप बोललीस तू आणि खूप ऐकलं मी. जा आता इथून तू. पल्लवी म्हणते, शांतनू तुम्ही मला? शांतनू, हो की हो, तुलाच. माझ्या नजरेसमोर उभी राहू नकोस तू. काहीच बोलायचं नाही आहे मला तुझ्याशी. पल्लवी म्हणते की शांतनू असं का बोलताय? एकदा माझं ऐकून तर घ्या. शांतनू पल्लवीचा जोरात हात धरतो आणि तिला रूमच्या बाहेर ढकलतो आणि म्हणतो, आजपासून तू आणि मी एका रूममध्ये नाही राहणार. आणि जोरात दरवाजा लावून घेतो. पल्लवी बाहेरून म्हणत असते की शांतनू प्लीज दार उघडा, माझं एकदा तरी ऐकून घ्या. खाली बसून पल्लवी ढसाढसा रडायला लागते. तिकडे शांतनूही रडत असतो. इकडे मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये आपल्या ह्या फ्रेंड्सने व्हिडिओला कमेंट करून व्हिडिओचा प्रतिसाद वाढवल्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आदिती मॅम बॅग खोलून बसलेल्या असतात आणि म्हणतात की अरे बापरे, हे सगळे कपडे कुठे ठेवू? सर म्हणतात की एक सेकंद. ते कपाट उघडतात आणि म्हणतात की तू येणार म्हणून कपाटातली निम्मी जागा रिकामी करून ठेवली होती मी. आदिती मॅम म्हणतात की म्हणजे तू आधीच सगळी तयारी करून ठेवली होती? सर म्हणतात की तू येणार त्याचाच आनंद इतका होता की तू आल्यावर तुला कसलाच त्रास झाला नाही पाहिजे याची सगळी काळजी मी घेतली होती. प्रभाकर सर विचारात पडतात तेव्हा आदिती मॅम म्हणतात, काय रे, काय झालं? प्रभाकर सर म्हणतात की बोलण्याच्या ओघात बोलून गेलो की तुला कसलाही त्रास होता कामा नये. आदिती, दादा आणि वहिनी तुझ्यासमोर काय काय समस्या निर्माण करणार याचा विचार डोक्यात आला आणि काळजी वाटायला लागली. आदिती मॅम म्हणतात की त्यांच्या साम्राज्याला धडक दिली म्हटल्यावर ते पलटवार करणारच. माझी तयारी आहे. मी पूर्ण विचार केला आहे प्रभाकर. ते मला त्रास देतील पण माझी झेलायची तयारी आहे. कसंही करून मला शांतनूला परत मिळवायचं रे, आणि त्यासाठी मला काहीही करायला लागलं तरी मी करेल. आयुष्याच्या एका टप्प्यावर मी सगळी प्रयत्न सोडून दिले होते, पण मला खरंच वाटत नाही आहे की मी इथे परत आली आहे. आपण दोघं एकत्र आहोत हे केवळ आणि केवळ पल्लवीमुळे शक्य झालं. आता मी शांतनूला देखील पटवून देईल की मी कधीच चुकीची नव्हते आणि त्याला हे समजावून सांगणं, पटवणं हेच माझ्या आयुष्याचं ध्येय आहे. प्रभाकर सर म्हणतात की आदिती, तुझ्या प्रत्येक पावलावर मी सतत तुझ्यासोबत असेल. तुझा हा हात हातातून कधीच सोडणार नाही. आदिती मॅम म्हणतात की पल्लवीने हे धाडस केलंय खरं रे, पण शांतनू खूप नाराज आहे. म्हणजे त्यांच्या संसारावर ह्या गोष्टींचा परिणाम व्हायला नको एवढंच वाटतंय मला. प्रभाकर सर म्हणतात की हो, मलाही तेच वाटतंय. आदिती मॅम म्हणतात की आपल्या संसाराची जशी कट झाली तशी त्यांच्या संसाराची नको एवढंच वाटतंय. इकडे शांतनू रूममध्ये बसलेला असतो, पल्लवी बाहेर बसलेली असते. दोघंही खूप रडत असतात, चिंतित असतात आणि मागे उसवले धागे हे सॉन्ग चालू असतं. इकडे मोठी आई आणि मोठे काका एकमेकांना पेढा भरवत असतात. मोठी आई मोठ्या काकांना पेढा भरवते आणि म्हणते, स्वतःला हुशार समजणारी ही पल्लवी स्वतः किती मूर्ख आहे हे आज तिनेच सिद्ध केलं. हे काका म्हणतात की आदितीला घरी आणून पल्लवीने स्वतःसाठी मोठा खड्डा खोदून ठेवलाय. मोठी आई म्हणते की आता प्रभाकर भाऊजींना या वयात त्यांचा संसार, त्यांचं सुख मिळवून द्यायचा प्रयत्न करतीये. अहो पण हिच्या स्वतःचं संसाराचं काय? मोठे काका म्हणतात, बघ ना,
अदितीबद्दलचा एवढा द्वेष तू शांतनूच्या मनात भरवत आली आहे. पल्लवीच्या अशा वागण्यानं त्यात दारुगोळ्याचा असा स्फोट होणार आहे आणि पल्लवीच्या सुखी संसाराची स्वप्न एकदम जळून राख होणार आहेत. मोठी आई म्हणते की या आगीमध्ये आपण अधूनमधून फक्त तेल ओतत राहायचं आणि ती आग अजून कशी भडकेल याची काळजी घ्यायची. तिला स्वतःचं घर मिळवून द्यायचं ना हिला. पण आता तिची कशी हकलपट्टे करते बघाच तुम्ही. ते काका म्हणतात की मला एक सांग, आदितीने साईन केलेली ती कागदपत्र आपल्याकडंच आहेत ना? ही आई म्हणते की आपल्याकडं काय, जपून ठेवलीत मी ते. मोठे काका म्हणतात की जपूनच ठेवायला हवं आपल्याला. आदितीने उद्या जर सगळं घर आपल्या नावावर करून घेतलं तर आपल्यावर वाईट दिवस येतील हा. मोठी आई म्हणते की आता वाईट दिवस त्या दोघींचे सुरू होणार. आता आपली काळजी मिटली आणि मग पेढा खात ते दोघे पुन्हा हसायला लागतात. सकाळ झाल्यावर शांतनू जेव्हा दरवाजा उघडतो तेव्हा पल्लवी दरवाजापाशीच बसलेली असते. शांतनू मात्र पल्लवीकडे दुर्लक्ष करतो तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनू प्लीज माझं ऐकून घ्या, तुम्ही रात्री माझं काहीच ऐकलं नाही. पण मी आदिती मॅमला या घरात का आणलं एकदा समजून घ्या प्लीज माझं. शांतनू तुम्ही फक्त एका नजरेने बघताय, तुम्ही नाण्याची दुसरी बाजू समजूनच घेतली नाही आहे. शांतनू आदिती मॅम इतकी वर्ष त्यांच्या घरापासून दूर होत्या. त्या कशा राहिल्या असतील, त्यांनी कसं सगळं मॅनेज केले असेल, त्यांच्या मनाची अवस्था काय असेल याचा विचार केलात तुम्ही? कधी समजून घेतलात ही गोष्ट? घर सोडून गेला यामागे त्यांचीही काहीतरी बाजू असू शकते ना. शांतनू मी आदिती मॅमला कितीतरी वर्षांपासून ओळखते, त्या स्वार्थी नाही आहेत. मला माझं घर सोडावं लागलं तेव्हा त्यांनी मला आधार दिला, त्यांनी पुढची व्यवस्था केली होती. तरी मुलामुलींचा आदर्श आहेत त्या. अशी व्यक्ती आपल्या मुलाला कधी सोडून जाईल असं वाटतं तुम्हाला? शांतनू पल्लवीचं काहीच ऐकत नाही आणि पायऱ्या उतरायला निघतो. पल्लवी म्हणते प्लीज शांतनू माझं एकदा ऐकून तरी घ्या. आदिती मॅम घर सोडून गेली याचं खरं कारण खरं तर आपल्या कोणालाच माहीत नाही आहे. पायऱ्या उतरत असताना पल्लवी खाली पडायला लागते. शांतनू आधारासाठी तिला हातही देत नाही आणि तो तिथून रागाने निघून जातो. पल्लवी मात्र खूप रडत असते. मित्रांनो, पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पल्लवी मोठ्या आईला म्हणत असते की जोपर्यंत मी तुमचा खोटारडेपणा बाहेर आणत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. ती आई मात्र हसत असते. तेवढ्यात आदिती मॅम येतात. आदिती मॅम मोठ्या आईच्या हाताला धरतात आणि म्हणतात की पल्लवी एकटी नाहीये, मीही तिच्यासोबत आहे. ती म्हणते की मी माझ्या जोडीदाराला आणि आदिती मॅम म्हणतात की मी माझ्या मुलाला परत मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि यात विजय आमचाच होणार. म्हणून त्या मोठ्या आईला जरा बाजूला ढकलतात.